संजय राऊत हा बेसिकली कधीच खरं बोलत नाही. त्याचा स्वभाव तेवढा विचित्र आहे. तो सकाळी काय बोलेल, दुपारी काय बोलेल त्याच्या लक्षात राहत नाही. म्हणून काही लोक म्हणतात ना, रात्रीची 90 सकाळी त्याला बोलायला लावते. त्या पद्धतीने त्यांनी स्टेटमेंट केलेली. एकीकडे एकदम मोठ्या आवाजात, दमदार आवाजात सांगायचं की आम्ही आता स्वबळाचा नारा द्यायचा, मुंबईपासून नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार. काय झालं तुम्हाला? ही लाचारी आहे. ही पक्षाची लाचारी तो सर्वांसमोर आणतोय. पक्ष जो ज्यांची वाढ खुंटली त्याला कारणीभूत हा संजय राऊत आहे. आता त्यांना मजबुरीने त्या महायुतीमध्ये एक तर त्यांचे पाया पडावं लागणार आहेत, नाहीतर देवेंद्रजींची आता जपमाळ करावं लागेल. हा दोनच पर्याय त्यांच्या समोर आहेत. म्हणून भविष्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका जशा जशा जवळ येतील त्यावेळेला उबाठा गटाला एकटं लढणं परवडणारं नाही. म्हणून ना तर महायुती आघाडीबरोबर राहतील ना महायुतीमध्ये येतील, अशी त्यांची अवस्था सध्या त्यावेळेला होईल. अमोल कोल्हे राजीनामा मागतायत धनंजय मुंडेंच्या. नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा, चौकशीवर परिणाम होईल. प्रत्येक जण राजीनामा मागतायत. देशमुख खून प्रकरणाचं राजकारण करायचं काही लोकांनी चंग बांधलेलं आहे. मी सर्वांनाच, कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, त्यांनी याचं राजकारण करू नये. नसता खुनाचा तपास एकीकडे, यांचं राजकारण दुसरीकडे. ही जी काही परिस्थिती निर्माण होत चालली ही परिस्थिती योग्य नाहीये. जर त्याच्यामध्ये कोणीही आरोपी जर आढळला तर त्याला माफ करणार नाही, असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर आता या वादावर पडदा पडला पाहिजे. सुनील तटकरेंनी सांगितलेलं आहे का शरद पवार गट असतील की अनेक महाविकास आघाडीचे आमदार आमच्या टचमध्ये आहेत, महायुतीच्या टचमध्ये सर्वच आहेत. त्यांनाही माहिती आहे की आता यांच्यामध्ये एक वाक्यता राहिलेली नाही. भविष्यातल्या निवडणुका कशा होतील याची काही गॅरंटी नाही आणि सत्ता येण्याची तर बिलकुल नाही. म्हणून आता आपल्याला जे सत्तेत आहे त्यांच्याबरोबर राहणं, आपल्या मतदारसंघाचा विकास करणं हा एकमेव पर्याय त्यांना दिसतोय. म्हणून या महाविकास आघाडीतील सर्व आमदार हे एकमेकाच्या संपर्कात आहेत, खासदार संपर्कात आहेत आणि मला वाटतं या फेब्रुवारीमध्ये त्या सर्व घटनेचा स्फोट होईल. सर, शेवटचा प्रश्न आहे. मुंबई महानगरपालिका जवळ चाललेली आहे. आपण विधानसभा जिंकली, लोकसभा जिंकली, मुंबई महानगरपालिका कसं? मुंबई महानगरपालिका असेल, इतर महानगरपालिका असेल, महायुती ही एकत्रितपणे ही निवडणूक लढावी अशा मताचे सर्व नेते आहेत. सर्व नेत्यांचं एक ठाम मत आहे. जो जनादेश आपल्याला विधानसभेला लोकांनी दिलेला आहे त्या जनादेशाचा आदर राखून येणाऱ्या सर्व निवडणुका ह्या युतीमध्ये लढाव्यात आणि त्यासाठी सर्वजण नेते सुद्धा प्रयत्नशील आहेत. कार्यकर्त्याची साहजिक काही ठिकाणी भावना ही आहे की आपण स्वतंत्र लढू, म्हणजे जागा जास्त मिळतील, कार्यकर्त्याचा समावेश होईल. परंतु याचा सर्व निर्णय हे तिन्ही नेते, वरिष्ठ नेते हे त्या घेणार आहेत आणि मला वाटतं भविष्यामध्ये एकत्रित लढणं हे कधीही चांगलं राहील आणि महायुतीची सत्ता या महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेमध्ये स्थापन होईल.